नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पार्शियल फ्रॅक्शनचा हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे। त्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा। प्रॉब्लेम असा आहे, रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन्स x² डिवायडेड बाय x+1 इंटू x-2 ब्रॅकेटचा स्क्वेअर। आता या कॉम्प्लेक्स फ्रॅक्शनचं आपल्याला सिंपल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे। त्यासाठी पहिल्यांदा डिनॉमिनेटर ऑब्झर्व करा। डिनॉमिनेटरला तुम्हाला हा फॅक्टर लिनियर दिसतोय आणि हा फॅक्टर ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, म्हणजेच हा फॅक्टर डबल आहे, रिपीट आहे। म्हणजे हा फॅक्टर x-2 इंटू x-2 म्हणून त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर केलेला आहे। म्हणजे तीन फॅक्टर आहेत, तिन्ही लिनियर आहेत, पण त्यातले दोन फॅक्टर हे रिपीटेड आहेत। म्हणजे हा प्रॉब्लेम कोणत्या टाईपचा आहे? लिनियर रिपीटेड फॅक्टर्स, लिनियर रिपीटेड फॅक्टर्स, लिनियर रिपीटेड फॅक्टर्स या टाईपचा प्रॉब्लेम आहे। मग हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा? तर त्यासाठी x² डिवायडेड बाय x+1 इंटू x-2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, आता तीन फॅक्टर आहेत, तीन कॉन्स्टंट येणार आहेत। तर पहिला कॉन्स्टंट a डिवायडेड बाय हा पहिला फॅक्टर x+1 प्लस दुसरा कॉन्स्टंट b डिवायडेड बाय यातला एक फॅक्टर म्हणजे x-2 प्लस तिसरा कॉन्स्टंट डिवायडेड बाय हे दोन्ही फॅक्टर एकत्र x-2 ब्रॅकेटचा स्क्वेअर। ही पद्धत आहे। जर लिनियर आणि रिपीटेड फॅक्टर्स असतील तर अशा पद्धतीने आपण कॉम्प्लेक्स फ्रॅक्शनचं सिंपल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन करू शकतो। आता आपल्याला फक्त a, b आणि c या तीन कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत। मग या प्रॉब्लेमचा आन्सर झालं। तर तीनच्या व्हॅल्यू कशा फाइंड करायच्या? त्यासाठी आपण एलसीएम घेऊया इकडच्या बाजूचा। इकडची बाजू आहे तशीच x² डिवायडेड बाय x+1 इंटू x-2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, आता बघा याचा एलसीएम कसा घ्यायचा? आपल्याला सगळ्याच्या डिनॉमिनेटरला हे पाहिजे, म्हणजे x+1 इंटू x-2 ब्रॅकेट स्क्वेअर। मग इथं x+1 ऑलरेडीच आहे, मग x-2 न फक्त इथं मल्टिप्लाय करावं लागेल। इथं केलं की इथं पण मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे a ला मल्टिप्लाय करायचं x-2 ब्रॅकेटच्या स्क्वेअरनं प्लस खाली आलं x+1 इंटू x-2 ब्रॅकेट स्क्वेअर, पण ते आपण सगळ्याचं एकदमच लिहिणार आहे प्लस, कारण सगळ्याला सेम डिनॉमिनेटर येणार, मग ते आपण एकदम लिहिणार किंवा सेपरेट लिहितो मी x+1 इंटू x-2 ब्रॅकेट स्क्वेअर। बघा x+1 होतं ऑलरेडी, नव्हतं काय, फक्त x-2 ब्रॅकेट स्क्वेअर, त्यानं खालीवर मल्टिप्लाय केलं प्लस आता बीच्या डिनॉमिनेटरला x-2 आहे, म्हणजे यातलं एक फॅक्टर आहे, यातला अजून एक पाहिजे आणि हा एक पाहिजे, म्हणजे बीला x+1 x-2 न मल्टिप्लाय करावं लागेल आणि खाली मग काय येणार x+1 आणि x-2 ब्रॅकेट स्क्वेअर। बघा खाली वर सेम न मल्टिप्लाय केलं, खाली आपल्याला डिनॉमिनेटरला हे पाहिजे, त्यासाठी आपण वर आणि खाली x+1 इंटू x-2 न मल्टिप्लाय केलं प्लस c। आता cच्या डिनॉमिनेटरला x-2 ब्रॅकेट स्क्वेअर ऑलरेडी आहे, नाही फक्त काय हा x+1 नाही, मग त्यानं खालीवर मल्टिप्लाय करायचं x+1 आणि खाली पण x+1 इंटू हे x-2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे तसं। आता बघा सगळ्याला डिनॉमिनेटर सेम झाला, त्यामुळं एकच लिहू शकतो आपण डिनॉमिनेटर। इकडची बाजू आहे तशीच x² डिवायडेड बाय x+1 इंटू x-2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, डिनॉमिनेटर सगळ्याचा सेम आहे त्यामुळं एकदाच लिहू शकतो आपण a इंटू x-2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस b इंटू x+1 इंटू x-2 प्लस c इंटू x+1 आणि होल डिवायडेड बाय x+1 इंटू x-2 ब्रॅकेट स्क्वेअर। आता दोन्हीकडचा डिनॉमिनेटर सेम आहे त्यामुळे कॅन्सल होईल, मग राहिलं काय x² इज इक्वल टू, इकडचं आहे तसं सगळं a इंटू x-2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस b इंटू x+1 इंटू x-2 प्लस c इंटू x+1, हे इक्वेशन आपल्याला मिळालं। आता यातल्या a, b आणि c च्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायच्या। पहिल्यांदा a ची व्हॅल्यू फाइंड करूया, त्यासाठी b आणि c 0 करावं लागेल। मग b आणि c मध्ये कॉमन फॅक्टर काय बघायचा,
कोणता आहे x+1 आणि x+1 तो सरळ 0 पुट करायचा. म्हणजे x+1 पुट असं म्हणतो मी पुट x+1 इज इक्वल टू 0. म्हणजेच x इज इक्वल टू काय येईल हे +1 इकडे आले की -1 होईल. मग ह्या दोन व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करा ची व्हॅल्यू मिळते एक्सच्या जागेवर -1. आता -1चा स्क्वेअर -1चा स्क्वेअर काय येणार +1 इज इक्वल टू a इंटू एक्स म्हणजे आहे -1 आणि हे -2 ब्रॅकेटचा आहे स्क्वेअर. आता x+1 0 आहे त्यामुळे ही पूर्ण टर्म 0 होईल. x+1 इथं पण 0 आहे त्यामुळे ही पूर्ण टर्म 0 होईल. त्यामुळे इथून पुढचं मी काय लिहित नाही कारण ते 0च आहे. हे सॉल्व करूया. 1 इज इक्वल टू a इंटू -1 -2 -3 त्याचा आहे स्क्वेअर म्हणजे 1 इज इक्वल टू a इंटू -3चा स्क्वेअर काय येणार +9. हे +9 इकडे आले की डिवाइड होईल म्हणजे a इज इक्वल टू काय येईल 1/9. ही आली a ची व्हॅल्यू. आता आपल्याला b फाइंड करायचं आहे. b फाइंड करायचं असेल तर a आणि c 0 झाला पाहिजे. मग a आणि c मध्ये कॉमन काय बघायचं. a मध्ये आहे x-2 b मध्ये c मध्ये आहे x+1 दोन्हीमध्ये काही कॉमन नाही. चला मग पुढच्या कॉन्स्टंटकडे जाऊया. c कॉन्स्टंट काढायचा. b मध्ये कॉमन नाही त्यामुळे काही 0 करू शकत नाही. मग पुढच्या कॉन्स्टंटकडे जायचं c. आता c काढण्यासाठी a आणि b 0 पाहिजे. मग त्यामध्ये कॉमन काय बघायचं ते 0 पुट करायचं. x-2 आणि x-2 कॉमन आहे ते सरळ 0 पुट करा. पुट x-2 इज इक्वल टू 0 म्हणजेच x इज इक्वल टू किती येणार हे -2 कडे आले की +2. हे दोन व्हॅल्यू इथं पुट करा. आता x म्हणजे आहे 2चा स्क्वेअर 4 इज इक्वल टू x-2 0 आहे त्यामुळे ही पूर्ण टर्म 0 होईल. x-2 0 आहे त्यामुळे ही पूर्ण टर्म 0 होईल. राहिली फक्त c ची टर्म c इंटू x ची व्हॅल्यू आहे 2 आणि प्लस आहे 1 म्हणजे 4 इज इक्वल टू c इंटू 2 + 1 किती येणार 3. हे 3 इकडे डिवाइड होईल म्हणजे c इज इक्वल टू काय येईल 4/3. c इज इक्वल टू 4/3 ही झाली c ची व्हॅल्यू. आता आपण a ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो ती मी इथं फाइंड करतो. आता b ची व्हॅल्यू माहीत आहे c ची व्हॅल्यू माहीत आहे. x ची काहीतरी 0 व्हॅल्यू पुट करू आपण सिम्प्लिफिकेशनसाठी. x 0 घेऊ आणि b आणि c च्या व्हॅल्यू पुट करून आता a ची व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. म्हणजे पुट x इज इक्वल टू 0 b इज इक्वल टू a इज इक्वल टू a ची व्हॅल्यू किती निघाली 1/9 आणि c इज इक्वल टू 4/3. c 4/3 आहे. या तीन व्हॅल्यू आता या इक्वेशनमध्ये पुट करूया. एक्सच्या जागेवर 0 सगळीकडं 0चा स्क्वेअर किती येणार 0 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू आहे 1/9 इंटू x -2 म्हणजे 0 - 2चा स्क्वेअर +4 प्लस b आपल्याला फाइंड करायचं आहे त्यामुळे b आहे तसाच इंटू x आहे 0 + 1 इंटू 0 - 2 प्लस c ची व्हॅल्यू आहे 4/3 इंटू 0 + 1 आता हे सॉल्व करूया फक्त. 0 इज इक्वल टू 1 इंटू 4 होणार 4 डिवायडेड बाय हे 9 प्लस नाही लिहित मी 1 इंटू -2 काय येते -2 इंटू b -2b प्लस हे 4 इंटू 1 होणार 4 डिवायडेड बाय 3. आता हे -2b आहे ते मी इकडे घेतो इक्वल साईनच्या इकडे म्हणजे 2 + 2b होईल. +2b इज इक्वल टू 4/9 आणि हे प्लस 4/3. आता हे दोन्ही ॲड करूया. ॲड केले किती येणार इकडे लिहितो मी 2b इज इक्वल टू बघा LCM काढावं लागेल. 3 इकडे मल्टिप्लाय करायचं 9 तिकडे करायचं 4 × 12 प्लस 9 × 36 डिवायडेड बाय 9 × 27 म्हणजे 2b इज इक्वल टू काय येईल आता 12 + 36 किती येणार 12 + 36 48 डिवायडेड बाय 27. आता हे 2b ला मल्टिप्लाय ते इकडे आले की डिवाइड होईल. b इज इक्वल टू 48 डिवायडेड बाय 27 इंटू 2. आता 2 या 48ला भाग जातोय 24 तर b इज इक्वल टू 24 डिवायडेड बाय 27. आता 3 भाग जातोय का बघा 3
3 8 24 आणि 3 9 27, 8 डिवायडेड बाय 9. याला परत भाग जात नाही, म्हणजे बीची व्हॅल्यू काय आली 8 डिवायडेड बाय 9. तर आता तिन्ही कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत. एची व्हॅल्यू आली 1/9, बीची व्हॅल्यू आली 8/9 आणि सीची आली 4/3. ती फक्त इथं पुट करून द्या, तुमचा आन्सर पूर्ण झालं. मी इथं पुट करतो. तर इकडची बाजू काय आहे, लेफ्ट हँड साईड x² डिवायडेड बाय x+1 इंटू x-2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एची व्हॅल्यू आली 1/9 डिवायडेड बाय एक फॅक्टर x+1 प्लस बीची व्हॅल्यू आहे 8/9 डिवायडेड बाय दुसरा फॅक्टर प्लस सीची व्हॅल्यू आहे 4/3 डिवायडेड बाय तिसरा फॅक्टर x-2 ब्रॅकेट स्क्वेअर. तर हे आहे आन्सर. सिम्पल कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन आपल्याला दिलं होतं, त्याचं आपण असं सिम्पल फ्रॅक्शन्समध्ये कन्व्हर्जन केलं. थँक्यू.